खेड तालुक्यातील पाईट आंबेठाण गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनीता बुटे पाटील यांचे पती यांच्यावरती काल रात्री अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये ते जखमी झालेले आहे. आपल्यासोबत स्वतः शरद बुटे पाटील आहेत. खरं तर तुमच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवतात. काल पूर्वसंध्येला तुमच्यावरती हल्ला आला, काय सांगा? नाही, माझा जो भामाखोऱ्यातला झेडपीचा मतदारसंघ आहे, तिथं मी 3 टर्म झेडपी सदस्य झालेलो आहे. 1 टर्म बिनविरोध झाली. 4 टर्ममध्ये असा कधी प्रकार झाला नाही. आमची मतदारसंघाची किंवा आमच्या पश्चिम भागाची परंपरा ही वारकरी संप्रदायातली आहे. त्यामुळं आमचा विरोध जरी असला, तर तो आम्ही एकमेकावर आरोप करू शकतो. परंतु असं एकमेकाला हल्ले करणं, बाहेरून गुन्हेगार आणणं हे आम्ही कधी केलेलं नाही. आणि यावेळी काय झालं, की यावेळी आमच्याकडं जे उमेदवार आहेत आमच्या विरोधामध्ये, ते शहरातले आहेत, म्हणजे आळंदीच्या जवळचे आहेत आणि शहरी भागातल्या असल्यामुळं, मतदारसंघातले नसल्यामुळे त्यांची सगळी प्रचार यंत्रणा बाहेरून राबवली जाते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती बाहेरगावच्या गाड्या या आमच्याकडे आहेत. काल अपेक्षित होतं, की प्रचार संपल्यावर त्या गाड्या परत जातील, परंतु त्या गाड्या परत गेल्या नाहीत. 3 गाड्या अशा आहेत, की त्या पूर्ण काळ्या काचा आणि त्यांना नंबर प्लेट देखील नाही आणि त्या पूर्ण प्रचारात फिरत होत्या. आणि काल या सगळ्या गाड्यांमध्ये बाहेरचे तरुण मुलं अनेक त्या ठिकाणी आमच्या भागात आलेली होती. त्या ओळखीची पण नव्हती. आणि मी काल माझा एक सहकारी राहुल तरडे हा आजारी असल्यामुळे त्याला भेटायला गेलो होतो आणि त्याला भेटायला जाताना असताना मधल्या 1-2 गावात थांबलो आणि त्यामुळे मी प्रवास या भागात करतोय हे सगळ्यांना माहीत होतं. आणि माझा मित्र आणि मी बरोबर, कारण ड्रायव्हरला काल एका कार्यक्रमावर सोडलेलं होतं. मीच गाडी चालवत होतो. काही प्रचाराची काल धावपळ नव्हती. आणि मग आसखेडवरून धामण्याला जाताना जो रस्ता आहे तो माळरानाचा आहे. तिथं अंधार आहे. त्या अंधाराचा फायदा घेऊन त्यांनी रस्त्यामध्ये दगड लावले होते मोठे आणि मग मला मनात आलं नाही का असं की काय होईल म्हणून. मग त्यामुळे आम्ही खाली उतरून ते दगड हटवत होतो. तेवढ्यात दगडफेक आमच्या गाडीवर झाली. आम्ही त्याच्यात जीव वाचून गाडीत बसायचा प्रयत्न करताना एक-एक दगड आम्हाला लागला आणि आम्ही गाडीत बसलो आणि तोपर्यंत पाठीमागून काही गाड्या आल्यामुळं ती सगळी तरुण मुलं फरार झाली. पण ती काही ओळखीची नव्हती. बाहेरगावचे होते आणि एकदम चित्रविचित्र लोकं होते आणि त्या अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. असं समजतं की त्या भागातच कुठेतरी त्यांचा अड्डा होता आणि त्याच्यामुळे त्यांनी हा प्रकार केलेला आहे. मी कुणावर व्यक्तीवर आरोप केलेला नाही, परंतु आमच्या भागातल्या परंपरेला कुठेतरी छेद देण्याचं काम आणि गुन्हेगारी वाढवण्याचं काम, एक दहशत निर्माण करण्याचं काम या या प्रकारातून झालेलं आहे. आणि त्याच्यामुळं काल अचानक झाल्यामुळं मी घाबरलेलो होतो. डॉक्टरांकडे गेलो, तर थोडा ई-सी-जी नॉर्मल आलं नाही, त्यामुळे काही काळ हॉस्पिटलला थांबलो. आणि औषधोपचार करून मी घरी आलो, कारण हॉस्पिटलला प्रचंड कार्यकर्ते आले होते. त्याच्यातून काही घडलं असतं. समाजाचं नुकसान व्हायला नको म्हणून मी घरी आलो आणि सगळ्या कार्यकर्त्यांना रात्री 3 वाजेपर्यंत शांत केले आणि मी सगळ्यांना अपील करतो, की आपण शांततेने निवडणूक करू. गुन्हेगाराच्या मागे कधी त्या ठिकाणी आमचा भामाखोर राहणार नाही. अशी दडपशाही वृत्ती, पैसा आणि प्रेशर हे राजकारणामध्ये फार काळ टिकणार नाही. परंतु तुमच्या गटामध्ये तिरंगी लढत पाहायला मिळते. एकंदरीत शिवसेनेत असेल, दोन्ही शिवसेनेविरुद्ध तुम्ही राष्ट्रवादी अशी निवडणूक पाहायला मिळते. तर थेट आरोप कोणावरती? कोणी तुमच्यावरती हल्ला केला असेल काय? नाही, माझ्या विरोधामध्ये दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत. परंतु जे एकनाथ शिंदे साहेबांच्या सेनेचे उमेदवार आहेत, ते फार म्हणजे आक्रमक पण नाही आणि ते शांतपणे त्यांचा प्रचार करतायत. जे उबाटाचे उमेदवार आहेत, ते आमच्या विरोधात आक्रमक आहेत आणि काल त्यांच्या काही नेत्यांनी माझ्या 30-35 कार्यकर्त्यांना फोन करून काल दम पण दिले. त्यांचं फोनचं रेकॉर्डिंग काढलं तर आपल्याला कळेल, की त्यांनी खूप कार्यकर्त्यांना फोन केले, माझ्या विरोधात प्रचार करू नका, माझ्या बहिणीचा प्रचार करा. असं खूप कार्यकर्त्यांना काल त्यांनी फोन केले आहेत. कार्यकर्ते मला सांगत होते, की ते प्रेशर करतात. एका दशकरीमध्ये देखील ते एका बोरदरे गावच्या सरपंचाला त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं, की 2 वेळा तू विरोधात काम केले बघ म्हणे, माझ्याशी गाठ आहे. त्यामुळे काल एकंदरीत ते त्यांचं खूप प्रेशर करायचं काम चाललेलं होतं आणि त्याच्यामुळं ते कदाचित त्यांचे पाठीराखे, त्यांचे सहकारी या प्रकारात असू शकतात. तुम्ही 8 ते 10 दिवसापूर्वीच खरं तर पाठीमागे भाजप पक्षामध्ये होतात. 8 ते 10 दिवसापूर्वीच अजितदादांच्या याच्यामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. याचा काही फटका किंवा याच्यात काही दुश्मनी किंवा काय? नाही, तसं काही नाहीये. भाजपमध्ये मी होतो आणि आता राष्ट्रवादीत आलो, तर मी 1% भाजपवर टीका केली नाही. त्यांच्या सगळ्या नेत्यांशी माझे चांगले संबंध आहेत आणि माझ्याबद्दल माझी प्रतिमा देखील तिथं चांगली आहे. त्यामुळे त्यांच्याकडनं असं काही होणार नाही. हं. ते माझ्याबद्दल त्यांना सहानुभूतीच आहे. त्यामुळे त्यांच्याकडनं होणार नाही. हे फक्त निवडणुकीच्या स्पर्धेतून थोडंसं कालपर्यंतचे सर्व्हे आमच्या बाजूने आहेत हं. आणि इतका पैसा खर्च करून निकाल मिळत नाही म्हटल्यानंतर काल त्यांचे लोक खूप ठिकाणी चिडचिड करत होते हं. आणि त्या चिडचिडीतून त्यांनी हे सगळं गुन्हेगारांचा आश्रय घेऊन आणि अंधाराचा फायदा घेऊन केलेला प्रकार मला दिसतो आहे.
याबाबत काही तुम्ही गुन्हा दाखल केलाय, काय प्रकरण आहे आणि गाडीची काय अवस्था आहे? नाही, गाडीच्या काचा पूर्ण फुटलेल्या आहेत पुढच्या आणि मग नंतर आम्ही 3-4 तासानं गाडीत आमचं मटेरियल होतं सगळं, माझ्या फायली होत्या. तर आम्ही गाडी घेऊन आलो, मटेरियल घेऊन आलो. रात्री उशिरा ऑनलाईन तक्रार दाखल झालेली आहे. अज्ञातांच्या विरोधात आम्ही तक्रार दाखल केलेली आहे आणि ती ऑनलाईन रजिस्टर झालेली आहे. हं. आता माझा मित्रच गेला होता तक्रार द्यायला, त्यामुळे मी घरीच होतो. हं. त्यामुळे आता काय गुन्हे दाखल झाले ते मला माहीत नाही. परंतु रात्री नंतर पोलिसांनी मतदारसंघातल्या ज्या बाहेरच्या गाड्या होत्या, हं. त्या बऱ्यापैकी बाहेर घालवण्याचं काम केलेलं आहे. ज्या आपण पाहिलं की खरं तर अजितदादा यांचं अपघातामध्ये निधन झालं. एकंदरीत अजितदादा सुद्धा या ठिकाणी प्रचाराला येणार होते. एकंदरीत काय कसं वाटतंय? सध्या भावनिक लाट आहे काय? हो, तो प्रकार आहे की 19 जानेवारीला ते माझ्या प्रवेशासाठी माझ्या गावात आले होते आणि नंतर 28 तारखेला त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे आमच्या भागामध्ये प्रचंड हळहळ आहे. प्रचंड सहानुभूती आहे आणि लोकांना वाईट वाटेल आहे की आता आठवड्यापूर्वी आपल्या भागात आलेले नेता, भामाखोऱ्याच्या प्रश्नावर बोललेले नेता आणि आमच्याशी जवळीक माझे त्यांचे व्यक्तिगत स्नेहाचे संबंध होते आणि त्यामुळे खूप हळहळ आमच्या लोकांना वाटलेली आहे आणि खूप सहानुभूती आहे आणि तेच समोरच्या बाजूला सहन होत नाहीये, की आज अजितदादांनी हे 3 उमेदवार जाहीर केले गावात येऊन आणि अजितदादांची शेवटची सभा खेड तालुक्यात आमच्याकडे झाली आणि अजितदादांनी इतकं ताकद द्यायचं ठरवलं आणि अजितदादा गेल्यामुळे प्रचंड सहानुभूती आहे. लोकांनी ठरवलेलं आहे, की बाबा आपण अजितदादांसाठीच मतदान करायचं आणि ते थोडा राग आणि किंवा चीड त्यांच्या सगळ्या या वागण्यामध्ये मला दिसते विरोधकांच्या. नक्कीच. अजितदादांचं अपघाती निधन झालं आणि याची सहानुभूती सध्या या परिसरामध्ये पाहायला मिळते आणि याचाच फटका सध्या विरोधकांना बसणार. याच अनुषंगाने शरद बुटे पाटील यांच्यावर हल्ला केल्याची भावना या ठिकाणी शरद बुटे पाटील यांनी व्यक्त केली आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यावर अभिषेक सवय टीव्ही 9 मराठी, खेड, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.